अरे वा, मस्त मस्त. हो तिथंच ग, तिथंच. नाही, तू फोटो पाठव, मी बघते. हा ओके, ठेवू आता. हा बर, बोल बोल, ऐकते. बोल बोल बोल, ऐकते मी. असं जोर लाव काय? तिथंच तिथंच. अरे ऐक ना सागर, मी आता तुला सगळं नाही सांगू शकत रे. अगं कर की 1-2 मिनिटं. मी तुला नीट सांगेन ना, तुला व्यवस्थित सांगेन मी तुला. हे बघ, ऐक ना, मी तुला आता नाही बोलू शकत. आपण नंतर बोलूयात का? मी फोन करेन तुला, किंवा तू फ्री झालास की कर परत फोन. हा ठेवते मी आता. बाय बाय. सॉरी, बाय. काय किती वेळ फोनवरच बोलत बस. सॉरी, सागरचा फोन होता ना, सॉरी. ऐक ना, इथे बस ना, ये ना. का ग, काय त्रास होतोय? प्लीज प्लीज माझ्याजवळ बस. माझं डोकंच चालत नाहीये काही. काय? तू शांत होय बघ, तू जास्त विचार करू नकोस. ना शांत. ते बाहेरच बसलेत ना अजून. ते आहेतच बाहेर. त्यांच्यामुळे ना आपल्याला आपल्याच घरात ऑकवर्ड वाटतंय. काय रे? काय नाही, 4-6 महिने नाही राहिलो तर हे घर आपल्याला आपलंच वाटायला लागलं. मूळचे रहिवासी ते, आपण बाहेरच आहे. आपण आता अतिक्रमण केलेले लोक मूळच्या रहिवाशांना बाहेर काढायला निघाले. खरंच माझ्या मनातलं बोललास. मला खरंच वाटतंय त्यांना घराबाहेर काढावं. इतके डोक्यात जात आहेत ना माझ्या. असं वाटतंय दत्ताभाऊंना फोन लावावा, माणसं बोलवावीत आणि हाकलून लावावं. होऊ दे काय ती मारामारी. मारामारी नको ना, मला खूप घाबरायला होतं ना. सॉरी नाही सॉरी. गुरुजी, ते इथे राहणार आहेत तर मग त्यांना झोपवायचं कुठे? झोपवायला काही लहान बाळ आहेत का ती? तसं नाही, म्हणजे त्यांना कुठल्या खोलीत झोपायला द्यायचं? एक मिनिट, आपण जायचं आपापल्या खोलीत, ते बघतील काय करायचं ते. हा हे बघ, आपण ओम भाऊ सांगतील ते करायचं, कळलं? ते आहेच. माझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच सुरू आहे. काय? अरे, आपण कोण आहोत म्हणून सांगायचंय त्यांना. मागच्या वेळेला आपल्याला भाडे करू म्हणाले होते तर ओमदादा किती भडकला होता. त्यांना म्हणाला बहीण आहे माझी. आता बहीण म्हटल्यावर कोण बहीण, कुठून आली, कसली बहीण विचारणारच ना ते सगळे. खोदून विचारणार. अगदी काय सांगायचं आपण? माझं भाऊ म्हणून सांगून झालं. परत काही झालं तर मी तुमची मिसेस असणार. म्हणजे काय? नाही तर काही काय बोलते तू मिसेस? माझा मुद्दा काय आहे, त्यांना जर सगळं कळलं की आपण नक्की कोण आहोत आणि त्यांनी जर चुगली केली तर किती प्रॉब्लेमॅटिक होईल. अरे बाप रे. हो, आणि त्यात ईशा वहिनीची आई किंवा ती काकू आली तर? अगं काहीतरीच काय बोलतेस ना तू. हा, घाबरायला होते आधीच इथं. आणि नाही असं काही नाही होणार. तू पण काही विचार करू नको, शांत बसा तुम्ही, होईल सगळं नीट. नको असा विचार करायला. पिंकू, बंटी, पानं वाढली, चला जेवायला. चला पिल्लू, चला. अगं तिकडेच. अरे मी म्हटलं पानं वाढले, जेवायला चला. बंटी, आमची डोकी फिरले म्हणून आम्ही रुसलोय. डोकी फिरली? काय झालं? पण काय झालं डोकं फिरायला? आम्हाला कोणाशी बोलायचं नाहीये. हो. अगो बाई, पण का बोलायचं नाही? आम्ही काय केलं बरं? कारण तुम्ही मोठी माणसं आहे ना, फार बोर वागता. बोर वागतं म्हणजे काय केलं रे? काय केलं म्हणजे विचारताय काय? किती दिवसांपासून आम्ही सांगतोय आम्हाला पुण्याला जायचंय, पण तुम्ही आमचं ऐकतच नाहीये. अगं का जायचंय पण पुण्याला? अगं तिथे लहान मुलांसाठी एक शिबिर भरलंय ग. हो. आणि त्याचा आता शेवटचा आठवडा आहे. आणि मग आमची शाळा चालू होणार ना. मग काय प्रॉब्लेम काय आहे? अगं घरातले एकही मोठं माणूस आमच्या बरोबर यायला तयार नाहीये. आई बाबा बिझी असतात. उमा काकू म्हणते की तिचं डोकं दुखतंय म्हणून तिचं इथं येणं शक्य नाहीये. आणि आधी तिचे नेहमी क्लास असतात. नाहीच म्हणते तिने. अरे पण क्लास आहेत, मग कशी येईल ती? आणि हे बघ, मे महिन्यामध्ये सुट्टीच्या वेळातच दुकानात गर्दी असते. मग आई बाबा कसे येतील? उमा काकूला नाही शक्य 8-8 दिवस राहणं. काकू तू चल ना आमच्या बरोबर. एक नंबर आयडिया. नाही.
तिला आजारी होत नाही. तू सुट्टी घे, तू बरं, सुट्टी घे, बरं, नाहीतर काही बरं, कर, पण बरं, तुला यायचं नाही ना, हे बरोबर नाही. काकू, मी येते. ए बघ, इशूला कळवायला लागेल. किती दिवस शिबिर आहे तुमचं? आपण इशूताईकडे राहूया 8 दिवस. बरं थांबा. हो हो हो, इशूताईला कळवायला हवं ना, माझा फोन घेऊन ये जा. चला, लवकर जा. यस, अब अच्छे दिन आने वाले हैं. अब की बार काकू सरकार. यस 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 यस. फोन कुठे ठेवलायस ग? अगं या मुलीला एक गोष्ट सापडेल ना तर शपथ. गप्प बस रे, अगं, ए, अगं तिथेच असेल बघ ना. अब की बार काकू सरकार, अब की बार काकू सरकार. काकू सरकार विदाऊट पे होणार. आणि मग आमचे सरकार. ओ वाव, हे सेम आहे. मी आणि बॅटमॅन मग सेम आहोत आम्ही बघ असे. मी निघते बाय. ए थांब ना यार, नको ना जाऊ, थांब ना थोडं. थांब वगैरे काही नाही, कारण तू सैरभर असल्यासारखा ऑलरेडी वागतोच आहेस तू त्याच्यामुळे गेलीस तर मी आणखीन सैरभैर होईल. मग नको करू तसं, आपलं ठरलंय. नाही नाही असं काहीच नाही. सोड रे, तो दीर्घ श्वासनवाला एक्सरसाइज कर आपला. ओके ओके. ओम ईशा. ए गप, ओम. हॅलो. इशू, आम्ही आठवडाभरासाठी पुण्यात येतोय ग. आठवडाभर? हा अगं काय म्हणजे या मुलांचं, पिंकी आणि बंटीचं तिकडे काहीतरी पुण्याला शिबिर आहे. आणि आता काय शाळा सुरू होईल ना ग, मग शेवटचीच मजा त्यांची. पण घरात कुणालाही वेळ नाहीये त्यांच्या बरोबर जायला. मग माझ्या मागे लागते आणि मग म्हटलं चल घेऊन जाऊया आपण. अर्थात मी विदाऊट पेस घेते, मला काही वेळ आहे अशातला भाग नाही, पण आम्ही येतोय पण मग सगळेजण. हा हो हो, पण आई आठवडाभर? हो, हे बघ पिंकीशी बोल 1 मिनिट. हॅलो ईशाताई, आम्ही तुमच्याकडे राहायला येणार आहे. कसं आहे माझं बाबडू? मी मस्त आहे. मी, काकू, बंटी आम्ही तिकडे येणार आहे. आपण तिकडे ना खूप मज्जा करूया. हॅलो हॅलो ईशाताई, तू बोलत का नाहीये? नको येऊ का आम्ही? नाही नाही अगं, तसं नाही वेडू. या ना, या तुम्ही या. तू इथे दे ग, काही बोल नको. हॅलो ईशा, मी बोलतोय. ईशा, अगं मस्करी करतोय ग. खाल्ला, मार खाल्ला ना. कशाला असं करायचं, म्हणायचं गपचूप ताई. हे बघ, आम्ही आठवडाभर तिथे राहायला येतोय. आठवडाभर काहीतरी महागडं आणि मस्त जेवण बनवून ठेव. तुला माहितीये ना, मला तर भूक लागत असते. हो, ते माहितीच आहे मला. या इथे, मग फटके देते खायला. गुड जोक. हा तू कुठे आहेस का इशू? मी ओमकडे. आई कधी येत आहे तुम्ही? बरं बरं, ओमकडे आहेस का तू? बरं मग ठेवते मी आणि येतो आम्ही. हा आई कधी येत आहे? उद्या येतो, उद्या. शोभनाला हाय सांग. हा चल बाय. बॅगा भरा, बॅगा भरा. आपण जाऊया. चल 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 चल. काय ग, काय झालं? आई येते आठवडाभर. आई येते ना मग? बंटी आणि पिंकीला घेऊन येते. त्यांची काहीतरी सुट्टीतली शिबिर आहेत पण लहान मुलांची. तुझ्याकडे राहणार आहेत ना, मग एवढं कुरकुराला काय आलं? ओ, माझ्या आईला पुण्यात आल्यानंतर इथे तुझ्या घरी यायला काही निमित्त हवं असतं का? आणि उद्या येते ती. तुझा काका बिका इथे असताना ती आली इकडे तर काय होईल? हो यार, तुझी आई असं सारखं सारखं का वागते ग? हे बघ, तिला माहिती नाहीये ना की तिच्या मुलीने असा एक कॉम्प्लिकेटेड मुलगा निवडलाय ज्याचं काहीच धड नाहीये. ज्याच्या काकांचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्या बाबांचे वेगळेच प्रॉब्लेम्स आहेत. सगळे प्रॉब्लेम्सच आहेत. मुळात त्याचे आता खरे बाबा जे आहेत ते त्याचे काका आहेत. काका जे आहेत ते लांबचे काका आहेत. आता तसं बघायला गेलं तर त्याला 2 बाबा आहेत, 2 आया आहेत, एक बहीण आहे जी बहीणच नाहीये, भाऊ आहे जो भाऊच नाहीये, एका आजीच्या बिलवरून घरात अकांडतांड सुरू आहे आणि दुसरी आजी डिमेन्शिया होऊन काही बोलतेय. म्हणजे एकूणात काही चाललेलं आहे. खूप कॉम्प्लिकेशन्स, सगळे घोळ, नुसते घोळ आहेत. बापरे, कोण आहे हा? फुल ब्लॅक. मस्त टेन्शन येणार आहे.
मी जाते. कुठे? मला कुठे ते माहिती नाही, पण मी आता इथून जाते कारण मला खरंच टेन्शन आलंय. मी आता आणखीन तुझ्यासोबत राहिले ना तर मला वेळ लागेल. अगं पण आई, ईशा. काय चाललंय तुमचं? कोथिंबीर काय निवडत बसलायत? इथं काय चाललंय? अगं काही चाललं असलं तरी सकाळ दुपार संध्याकाळ भूक लागते ना, ते थोडीच थांबतं. बसा ना तुम्ही पण. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश इथून लांब असतो ना? हीच बेस्ट आयडिया. शवैनी तुम्हाला ताप आलाय का? हिमाचल प्रदेशमध्ये गेलो तर भाजीपाल्याचा व्यवसाय करता येईल. मग दिवसा मेंढ्या चरायला न्यायच्या आणि संध्याकाळी दुधी भोपळे विकायचे. बरी आहेस ना तू? तुला वाटतंय ना मी बरी नाहीये? हे मला आता वेळ लागायला लागले असं वाटतंय ना? अगं मला पण. तुम्ही मला एकटीला सोडू नका, तुम्ही मला भेटायला येत जा, ठीक आहे? हवं तर तुम्हाला कन्व्हिनियंट म्हणून मी इथे येरवड्याला शिफ्ट होते मेंटल हॉस्पिटलमध्ये. चालेल? हातातलं पाणी प्या की आधी. हां. बरं वाटेल. मला बरं वाटतंय. बंटी आणि पिंकीला घेऊन माझी आई येते. आता नाही, उद्या पुण्यात. म्हणजे काय बोंब होईल ना मस्त आपली. म्हणजे ओमचे ते सत्यजित काका, माझी आई, बंटी, समीर, पिंकी, हा आणि आपण सगळे. असं एक असं अमेझिंग, हे खूप अमेझिंग असं कॉम्बिनेशन कधी होऊ शकतं आता. सॉरी. कसली काळ्या जिभेची आहेस का तू? ही बोलली मगाशी आणि झालं आता ते. वैदी, तुम्ही असं बोलला? हा, मी काय घोडं मारलंय तुमचं वैदी? का बोलला असाल असं? मला असंच वाटलं म्हणून बोलले. अगं पण का वाटलं तुला असं? आता झालं ना ते खरं. अगं तुम्ही नका रडू, मी घेईन सांभाळून सगळं. तू कसली सांभाळून घेणार आहेस? मूर्खांची राणी आहेस तू, काय जमणार आहे तुला? मागच्या वेळी आल्या होत्या ना त्या, मी सांभाळून घेतलेलं. तू गेलेली सागरी बरोबर फिरायला. एक मिनिट, एकदा कधीतरी जमला आयुष्यात, म्हणजे नेहमी नेहमी जमेल असं नाही. त्याला सराव लागतो. एक मिनिट. ते घरात आहेत ना आत्ता काका, त्यांना सगळं आत्ताच खरं कळावं असं वाटतंय का तुम्हाला दोघींना? मी चल आता प्रथेप्रमाणे सॉरी म्हणून टाका. सॉरी. आणि मग तुम्ही दोघी सॉरी, मग मी पण सॉरी. चल मी निघते आता. मधू, ते शोभना मावशींना अपडेट करायला लागेल. कामत आजोबांना कंट्रोल करायला सांगायला लागेल. हो सांगा. ईशा वहिनी, आपण कोणाचं वाईट चिंतलं नाहीये ना, त्यामुळे आपलं वाईट नाही होणार बघा तुम्ही. फाईट चला. होईल ना ग नीट? होईल ग. होते रे होते. येस. नाही मला नाही जमत, नको. काय हे काय आजी? कसले रे घरात बसून खेळायचे खेळ? आम्ही कसे मैदानात जाऊन खेळत होतो, पकडापकडी, खो खो. आजी ते खेळ महत्वाचे आहेतच, पण हा खेळ सुद्धा महत्वाचा आहे. म्हणजे बघा,
त्या खेळांमुळे शरीराला व्यायाम होतो, याच्यामुळे मेंदूला व्यायाम होतो, बुद्धी तल्लक राहते. माझी बुद्धी चांगली तल्लक आहे, गुडघ्याचे जरा प्रॉब्लेम आहेत. यु नो आजी, जेव्हा मी US ला होतो ना, तेव्हा तासन तास या क्यूब बरोबर घालवायचो. सुरुवातीला सॉल्व्ह करायला वेळ लागायचा, म्हणजे साधारण 1 मिनिटभर वगैरे लागायचं. पण आता 15 सेकंदात सॉल्व्ह करून दाखवतो. हे बघा. हो, येस. आणि दाखवायचंच कोणाला? समोर कोणीतरी पाहिजे ना पाहायला. हा एकट्याने खेळण्याचा खेळ आहे रे. आणि माणूस एकटा होऊन जातो. सगळ्यांना सोबत घेऊन खेळ, म्हणजे त्याच्यात जिंकण्यात पण मजा आहे आणि हरण्यात पण मजा आहे. काय आहे, अनेक रंगाचे लोक एकत्र करण्यात जास्त मजा आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. चला तर काय खेळूया, कबड्डी की खो खो? आजी, जेवणाचं काय करायचंय? म्हणजे ती लोक पण आहेत तर हे बघ, किती भांडणं झाली तरी आपल्या घरात आलेल्या माणसाला जेवू घालणं आपली संस्कृती आहे. हो, मी त्यांना वाढीन, पण ओम दादा माझ्यावर चिडले तर मी काय करायचं? नाही नाही, मी सांगते तुला, त्यांचं जेवायचं कर. आणि तू जास्त दगदग करू नकोस. हा, मधूला सांग. धना 1 मिनिट, तू जेवण नको करूस. म्हणजे आजी, मी त्यांना बाहेर घेऊन जातो जेवायला. हो, म्हणजे काय होईल, मला त्यांच्याशी जरा बोलता येईल. त्यांच्या डोक्यात नक्की काय आहे, त्यांचा प्लान काय आहे हे कळू शकेल मला. जर ते इथे असले तर उगाचच कॉम्प्लिकेशन्स होते. मी त्यांना बाहेरच घेऊन जातो जेवायला. ते पण बरं दिसेल का? आजी, डोंट वरी, आय विल हँडल दॅट. हा, जरा तुझा जेवून घे आणि झोप. आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. नाही, मी आहे. समीर बाळा, भूक लागली ना? तांदूळ आणलेत, भात टाक. आपली चूल आपल्यालाच पेटवावी लागणार आहे. कोणी वाली नाही आपला इथे. बाबा, अजित काका आलेत. काका. अरे अजित दादा, अरे बघ ना, किती वेळ झाला इथे, आम्ही कोणी लक्षात येत नाही आमच्याकडे. बरं झालं तू आलास ते. नाही, आम्हाला माहिती आहे की आम्ही इथे आलेलो कोणाला आवडलेलं नाहीये, पण अरे इतकं दुर्लक्ष. अरे साधं पाणी विचारलं नाही तुझ्या सख्या भावाला. मला सांग सत्यजित, तुझा नक्की प्लान काय आहे? हा, प्लान म्हणजे राहणार आहोत इथे. आईचं वर्षश्राद्ध झालं की मग. तसा तू मोठा आहेस, तुझं काय प्लॅनिंग आहे? अरे तुझा जेवायचा प्लान काय आहे हे मी विचारत होतो. भूक लागली आहे ना समीरला? हो 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 हो. चला आपण बाहेर जाऊया जेवायला. चला. हा, बाहेर बाहेरच जेवायला जायचं होतं तर मग घरात कशाला आलो असतो? लॉजमध्ये थांबलो नसतो का? अरे बाहेर गेलो म्हणजे आपण, तुम्हालाही चेंज मिळेल आणि आपण जरा आरामात गप्पा मारून निवांत बसून, म्हणून म्हटलं. नाही, इथे पण तसा पुरेसा निवांतपणा आहे दादा. बाबा, अहो काका म्हणतात तर जाऊया ना बाहेर जेवायला, एवढं काय आता त्यात? समीर, मला एक सांग, तुला काय खायचा मूड आहे? म्हणजे चायनीज खायचंय, इटालियन की मग महाराष्ट्रीयन थाळी? मी काय म्हणतो दादा, मी काय घर सोडत नाही. म्हणजे मी घरातच थांबतो, तू समीरला घेऊन जा. बरं, ठीक आहे. समीर, मला एक सांग, तुला नॉनव्हेज आवडतं ना रे? मी काय म्हणतो समीर, तू घरीच थांब. दादा, तू इतकं प्रेमानं आग्रह करतोयस तर काय, तुझा आग्रह मला मोडवत नाही. आणि मला पटलंय, इथे निवांतपणा नाहीये. अरे सत्यजित, इडियट आहेस का?
येऊ दे ना त्याला, काय प्रॉब्लेम आहे? की तुला असं वाटतंय की मी तुम्हा दोघांना बाहेर घेऊन जाईन, भरपूर जेवायला घालीन आणि तिकडनंच परस्पर हाकलून देईन म्हणून तुमच्यापैकी एकानं इथं राहणं गरजेचं आहे? छे छे छे, काहीतरीच काय दादा तुझा. हा बरं मला एक सांग, तुला नॉनव्हेज आवडतं की नाही? अरे हे समीर, याच्याकडे काय बघतोयस? मोठा झालायस तू. जरा आमच्या ओमकडनं काहीतरी शिक. तो असं उठसूट काही विचारत राहत नाही मला, स्वतःचा निर्णय स्वतः घेतो. हो, आम्हाला कुठलं आलं एवढं काका स्वातंत्र्य? हो, चला आपण बाहेर जाऊया जेवायला. मी जरा माझं पाकिट घेऊन येतो. अरे खरं म्हणजे तू इथे असताना त्याची काही गरज नाही, पण समजा पाकिट इथं राहिलं आणि पैसे कोणी चोरले त्यातले तर काय? नाही 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 तसं नाही रे दादा. चला. दादा दादा मला जरा एक प्रश्न पडलाय. इथे जी सगळी माणसं आहेत ना, त्यातलं कोण म्हणतं मी ओमचा भाऊ आहे, बहीण आहे, हे आहेत कोण मुळात?